तर काय लाडक्या बहिणींनो, आले का पैसे खात्यात जमा झाले का बघा. सरकारने जो दिला होता तो पाळलाय लाडक्या बहिणींनो. ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे बरोबर. लाडक्या बहिणींनो बघा, 7व्या हप्त्याचे पैसे आता तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, सरकारने शब्द पाळलेला आहे. लाडक्या बहिणींनो बघा, आज 26 जानेवारी आहे. सगळ्यांना तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या चॅनलच्या टीम कडून. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहीण योजनेचे जे 7वा हप्ता आहे तो सरकार आता देण्यास सुरुवात झालेली आहे. सरकारने देण्यास सुरुवात केलेली आहे. तर जे अपात्र आहेत त्याबाबत काय माहिती आहे आणि सरकारचे पुढचे धोरण काय आहे याबाबतची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि जर कोण नवीन असतील या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग बघूया काय माहिती आहे. तर अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. सरकारने दिलेला जो शब्द होता तो पाळलेला आहे लाडक्या बहिणींनो. 26 जानेवारीच्या आत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असं सरकारने सांगितलं होतं आणि आपण वेळोवेळी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीतचे जे नवीन अपडेट असतात ते सांगत असतो. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे लाभ घेण्यासाठी अनेक अपात्र महिलांनी नोंदणी केली असल्याचे पडताळणी समोर आलेले आहे आणि यावरून जे योजनेच्या लाभार्थ्यांना आता लाभ देण्याच्या तारखेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत बरोबर. महिला आणि बाल विकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी याबाबत स्पष्ट केले होते की जानेवारीचा हप्ता हा 26 जानेवारी पूर्वी खात्यात जमा होईल. बघा, 26 जानेवारी पूर्वी हा खात्यात जमा झालेले आहेत सगळ्यांचे हप्ते बरोबर. ज्यांचे जमा झाले नसतील त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा, जेणेकरून ती माहिती सरकारपर्यंत पोहोचेल या चॅनलच्या माध्यमातून. बघा, काय झालेलं आहे, प्रजासत्ताक दिन आज आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 26 जानेवारीच्या अगदी जवळ येत असतानाही हप्ता जमा होत नसलेल्या लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता होती आणि 24 जानेवारी पासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात आता पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि 1500 रुपये जमा होण्यास प्रारंभ झालेला आहे. बघा, ज्यांना जमा झाले नसतील ते पात्र झाले नसतील बरोबर. काही निकष मध्ये जे सरकारने आखून दिलेले जे निकष आहेत या निकषाबाबतचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते जाऊन तुम्ही बघू शकता. तर त्यांनाही तुम्हाला सांगतो की जे निकष तुम्ही पूर्ण केले नसाल तर त्यांच्या खात्यात पैसे अजून जमा झाले नसतील आणि ते अपात्र सुद्धा झाले असतील बरोबर. बघा, खात्यात पैसे आले का, कसं तपासायला हे पैसे आले की नाही. बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे डीबीटी म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, आणि वेळोवेळी आपण सांगतो की डीबीटी मार्फतच लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुमचे थेट बँक खात्यात जमा होतात. बघा, जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला मोबाईलवर एक मेसेज प्राप्त होईल आणि जर मेसेज न आल्यास तुमच्या बँकेच्या ऍप मध्ये जाऊन डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही पैसे झाले की नाही हे तपासू शकता. म्हणजे काय, बँकेचा अकाउंट बॅलन्स तुम्ही चेक करू शकताय बरोबर. बघा, बँकेत जाऊ देखील याबाबत तुम्ही माहिती घेऊ शकताय. बघा, 2100 रुपये कधी येणार याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो आणि आदिती तटकरे मॅडमनी काय सांगितलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये हे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो. तर बघा, इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढा होता होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा. बघा, काय म्हटले, 2100 रुपये कधी येणार. मंत्री आदिती तटकरे यांनी 2 दिवसापूर्वीच पत्रकार परिषदेत सांगितले की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 1500 रुपये वाढवून आता 2100 रुपये करण्याबाबत प्रस्ताव हा आम्ही पुढे घेतलेला आहे आणि यावरील जो शिफारस आहे तो आगामी म्हणजे येत्या काळात जो अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, म्हणजे कधी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प असतो त्यामध्ये तो केला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक ग्वाही दिलेली आहे, घोषणा केली नाही अजून, एक ग्वाही दिलेली आहे. त्यानंतर योजनेचे वाढीव खर्चाची तरतूद ही या अधिवेशनात केली जाईल असं आदिती तटकरे मॅडमनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे लाडकी बहिणींना योजनेचा वाढीव हप्ता अधिवेशनानंतर मिळण्याची शक्यता आहे. बघा, ही शक्यता आहे, अजून सांगितली नाहीये, घोषणा केली नाहीये, पण हा जसा 26 जानेवारी पूर्वी तुम्हाला 1500 रुपये जमा होतील असं मी चॅनलवर सांगितलं होतं, व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं, तसंच मी आजही सांगतो तुमचा मार्चचा किंवा फेब्रुवारीचा जो आर्थिक संकल्प आहे त्याच्यानंतर तुम्हाला 2100 रुपये मिळतील. तर माझ्या चॅनलवरून मी तुम्हाला खरी माहिती देत असतो. मी भरपूर प्रमाणात माहिती
माहिती सर्च करत असतो आणि तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर मला मोटिवेशन करण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होतं होईल तेवढे व्हिडिओ शेअर करा. त्यामुळे काय होणार आहे, YouTube माझे व्हिडिओ पोस्ट करणार आहे जास्त करून आणि त्याच्यामुळे तुम्हाला चांगली माहिती मिळू शकेल आणि योजनेबाबत सगळी माहिती मी कधी देत असतो. तर इथपर्यंत जर चॅनलवर तुम्ही येत असाल आणि माहिती मिळवून घेत असाल तर तुमच्यासाठी चांगला आहे, माझ्यासाठी चांगला आहे आणि तुम्हाला एक अपडेटेड माहिती मिळत असते. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला इथपर्यंत जर माहिती आवडली असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील मनातले तर नक्की सांगत जा, जेणेकरून मी त्याच्यावर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये पुढच्या वेळी. धन्यवाद.